श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच डोळ्यासमोर उभी राहते ती अक्कलकोटच्या स्वामींची भव्य मूर्ती. अनेक भक्त त्यांना शिवाचा अवतार मानतात. पण हा संबंध नेमका काय आहे? काय स्वामी आणि शिव एकच आहेत का? आज आपण याचे आध्यात्मिक विश्लेषण पाहणार आहोत. काही विशिष्ट संकेतामुळे स्वामींना शिवाचे रूप मानले जाते. दत्तात्रेय परंपरेत स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. दत्त संप्रदायात दत्तात्रेयांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश अर्थात शिव यांचे एकत्रित रूप मानले जाते. त्यामुळे शिवतत्व त्यांच्यात उपजतच आहे. स्वामींचे रूप आणि स्वभाव, स्वामींचे तेज, त्यांचे वैराग्य आणि कधीकधी येणारा त्यांचा रुद्र अवतार हा थेट भगवान शंकराच्या गुणांशी साधर्म्य दर्शवतो. शिव जसे भोळे तसे ते संतापल्यावर संहारक असतात. स्वामींचेही तसेच होते. स्वामींच्या अंगावर नेहमी भस्म असायचे. शिव हे वैराग्याचे प्रतीक आहेत आणि स्वामींचे जीवन हे पूर्णपणे विदेही आणि वैराग्यपूर्ण होते. आध्यात्मिक परिभाषेत सांगायचे झाले तर शिव हे एक तत्व आहे. निर्गुण निराकार शिव म्हणजे कल्याणकारी आणि शुद्ध चैतन्य. जेव्हा हे चैतन्य मानवी कल्याणासाठी सगुण रूप धारण करते तेव्हा त्याला आपण अवतार म्हणतो. गुरुतुल्य नाते शास्त्रात म्हटले आहे की गुरुर साक्षात महेश्वर, म्हणजेच गुरु हा साक्षात महेश्वर अर्थात शिव आहे. स्वामी समर्थ हे जगाचे सद्गुरू आहेत, त्यामुळे ते शिवस्वरूपच आहेत. आध्यात्मिक प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचल्यावर मी आणि ईश्वर यातील अंतर संपते. स्वामी समर्थ हे त्या स्थितीला पोचलेले पूर्ण ब्रह्म होते. त्यामुळे त्यांच्यात आणि शिवात कोणताही भेद उरत नाही. अनेक कथांमध्ये उल्लेख येतो की जेव्हा शिवभक्त स्वामींच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांना स्वामींच्या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवांचे दर्शन घडले. तुझा देव इथेच आहे असे म्हणून स्वामींनी अनेकांना त्यांच्या इष्टदेवतेच्या रूपात दर्शन दिले आहे. थोडक्यात सांगायचे तर स्वामी समर्थ हे केवळ एका देवतेचा अवतार नसून ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्यात शिव, विष्णू आणि शक्ती या सर्व ऊर्जा सामावलेल्या आहेत. जर तुमची भक्ती श्रेष्ठ असेल तर तुम्हाला स्वामींच्या रूपात कैलासपती महादेवांचे दर्शन नक्कीच होऊ शकते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे वचन म्हणजे साक्षात शिवाने भक्ताला दिलेले अभयदानच आहे. ओम श्री स्वामी समर्थ.